नमस्कार मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये भारतीय राज्यघटनेचं जे काही महत्त्वाचं आर्टिकल आहे, आर्टिकल 32, या आर्टिकल 32 संबंधी आपण आजच्या लेक्चरला इन्फॉर्मेशन घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आपल्याला मूलभूत अधिकारांसंबंधी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी भेटते. मग 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये बघायला मिळतात. आणि या भाग 3 ला आपण मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असं देखील त्या ठिकाणी म्हणतो. मग भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये समानतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचा अधिकार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आर्टिकल 32 आहे तो म्हणजे घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. हा सगळ्यात महत्त्वाचा आर्टिकल त्या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये आहे. मग भारतीय संविधानच्या आर्टिकल 32 मध्ये पर्टिक्युलरली असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेस तुमचे फंडामेंटल राईट्स त्या ठिकाणी व्हायलेट केले जातील, स्टेट कडून त्या ठिकाणी व्हायलेट केले जातील किंवा त्यांचं उल्लंघन केलं जाईल, अशा वेळेस त्या ठिकाणी भारताच्या सुप्रीम कोर्टाकडून आर्टिकल 32 च्या मार्फत तुमचे सर्व फंडामेंटल राईट्स परत मिळवले जातील, त्यांची अंमलबजावणी सुप्रीम कोर्टामार्फत केली जाईल. Whenever your fundamental rights are violated by the state, you have the remedial actions to gain that particular rights from the Supreme Court of India. म्हणजे जसं गीतेमध्ये सांगितलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्यम तदात्मानं सुजामि. याचा अर्थ असा होतो की जेव्हा जेव्हा या धर्तीवरती अधर्माचा त्या ठिकाणी प्रसार होईल, त्या ठिकाणी धर्म बनून त्या ठिकाणी मी जन्म घेईल असं भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. त्याच प्रकारे ज्या वेळेस तुमच्या फंडामेंटल राईट्सचं त्या ठिकाणी उल्लंघन होईल, अशा वेळेस आर्टिकल 32 च्या मार्फत सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही त्या ठिकाणी धाव घेऊ शकतात आणि तुमचे फंडामेंटल राईट्स त्या ठिकाणी तुम्ही परत मिळवू शकता. मग आर्टिकल 32 चं त्या ठिकाणी महत्त्व जर आपण बघितलं की आपलं भाग 3 जो आहे हा न्याय प्रविष्ट आहे. याला जस्टिसेबल असं म्हणतात की ज्या वेळेस फंडामेंटल राईट्सचं त्या ठिकाणी उल्लंघन होईल, अशा वेळेस तुम्ही तुमचे फंडामेंटल राईट्स त्या ठिकाणी परत मिळवू शकतात. आणि म्हणूनच या आर्टिकलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय असं देखील म्हणतात. भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 32 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी 5 रिट्स त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्यामध्ये बंदी प्रात्यक्षिकरण असेल, परमादेश असेल, प्रतिषेध असेल, उत्प्रेक्षण असेल आणि अधिकार पृच्छा असेल. या 5 रिट्स त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी इश्यू करत असतो. चला तर मग आपण आर्टिकल 32 मध्ये ज्या काही 5 रिट्स आहेत त्यांचा अर्थ या ठिकाणी समजून घेऊया. आर्टिकल 32 मध्ये पहिलं जे काही हिबियस कॉर्पस आहे, ज्याला आपण बंदी प्रात्यक्षिकरण असं म्हणतो, याचा अर्थ असतो की टू हॅव द बॉडी बिफोर द कोर्ट. म्हणजे ज्या कोणत्याही व्यक्तीला इल्लिगली किंवा इल्लीगल त्याचं डिटेन्शन झालेलं असेल, अशा व्यक्तीला पर्टिक्युलरली त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट समोर 24 तासांच्या आत त्या ठिकाणी उभं केलं पाहिजे. अशा ऑर्डर्स त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट संबंधित ऑथॉरिटीला त्या ठिकाणी देऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, सपोज तुमच्या एखाद्या मित्राला त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी बेकायदेशीर अटक केली असेल आणि ती अटक जर बेकायदेशीर असेल, तर तुम्ही आर्टिकल 32 च्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊ शकतात आणि तुमच्या मित्राचं इल्लीगल डिटेन्शन पासून त्याला त्या ठिकाणी तुम्ही वाचवू शकतात. सुप्रीम कोर्ट संबंधित ऑथॉरिटीला ऑर्डर देईल आणि त्या ठिकाणी हिबियस कॉर्पसच्या मार्फत त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं त्या ठिकाणी जे इल्लीगल डिटेन्शन झालेलं आहे, ते इल्लीगल डिटेन्शन त्या ठिकाणी रद्द केलं जाऊ शकतं. दुसरा आहे मॅन्डमस, ज्याला मराठीत आपण परमादेश असं म्हणतो. मॅन्डमस म्हणजे ऑर्डर देणे, मॅन्डमस म्हणजे परमादेश देणे. परमादेश पण सुप्रीम कोर्ट संबंधित ऑथॉरिटीला देत असतं. समजा एखादा पब्लिक सर्वंट त्याचं काम व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पार पाडत नसेल, तर अशा वेळेस मॅन्डमस रिट ज्युरिडिक्शन आर्टिकल 32 च्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी इश्यू करत असतं. मग मॅन्डमस म्हणजे नेमकं काय? समजा एखादा पब्लिक सर्वंट, समजा तुम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये गेले आणि कलेक्टर तुमचं काम व्यवस्थितपणे पार पाडत नाही, तर अशा वेळेस सुप्रीम कोर्ट त्याच्या ड्युटीज त्याला परफॉर्म करण्यासाठी ऑर्डर देऊ शकते. त्याला त्याच्या ड्युटीज परफॉर्म करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी ऑर्डर देऊ शकते आणि त्याला त्याचं काम करण्यासाठी भाग पाडू शकते. प्रतिषेध, प्रोहिबिशन. तर प्रोहिबिशनच्या आधी आपण सर्शोररी बघू. सर्शोररी म्हणजे टू बी सर्टिफाईड. समजा एखाद्या दुय्यम न्यायालयाने निकाल दिलेला असेल, एखादं जजमेंट त्या ठिकाणी पास केलं असेल, ते जजमेंट त्या ठिकाणी योग्य आहे का, बरोबर आहे का, ते चेक करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला असणे, याला आपण सर्शोररी असं म्हणतो, टू बी सर्टिफाईड असं म्हणतो. समजा ते जजमेंट येण्याच्या आधी, समजा एखाद्या संबंधित कोर्टाने त्या ठिकाणी जजमेंट देत आहे
किंवा ती प्रोसेस त्या ठिकाणी चालू असेल, अशा वेळेस ते जजमेंट जे आहे ते पर्टिक्युलरली सुप्रीम कोर्टाकडून चेक केलं जातं. जर ते जजमेंट इलिगल असेल, अल्ट्रा वायर्स असेल, त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जात असेल, त्यांच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर जात असेल, अशा वेळेस ते जजमेंट त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाकडून रद्द केलं जातं. नंतरची रीट आहे प्रतिषेध, ज्याला प्रोहिबिशन असं म्हणतो. दुय्यम न्यायालयाने दिलेला निकाल किंवा एखाद्या ट्रिब्युनलने दिलेला एखादा निकाल त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन दिला गेला असेल, तर अशा वेळेस प्रोहिबिशन ही रीट ज्युरिडिक्शन त्या ठिकाणी अप्लाय केली जाते. मग सर्श्युररी आणि प्रोहिबिशन मध्ये फरक एवढाच आहे की सर्श्युररी जे आहे हे जजमेंट येण्याच्या आधी त्या ठिकाणी दाखल केलं जातं आणि प्रोहिबिशन ही रीट जी आहे ही जजमेंट डिलिव्हर झाल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी दाखल केली जाते. नंतर आहे अधिकार पृच्छा, ज्याला आपण को वॉरंटो असं म्हणतो. को वॉरंटो म्हणजे बाय व्हॉट ऑथॉरिटी, तुम्ही कोणत्या अधिकाराने त्या पदावर बसलेले आहेत. समजा एखादा पर्टिक्युलर पब्लिक सर्वंट एखाद्या पदावर विराजमान झालेला आहे किंवा एखाद्या पब्लिक पदाच्या खुर्चीवरती तो बसलेला आहे आणि समजा तो इलिगली त्या पदावरती बसलेला असेल किंवा बेकायदेशीरपणे त्या पदावरती बसलेला असेल, तर अशा वेळेस त्या पब्लिक सर्वंटला त्याच्या पदावरून दूर सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी करू शकते. अशा 5 रीट्स आर्टिकल 32 मध्ये दिलेल्या आहेत. आर्टिकल 32 चं महत्व एवढं आहे की तुम्हाला फंडामेंटल राईट्स देऊन उपयोग नाही. जर तुम्हाला 6 फंडामेंटल राईट्सच्या ऐवजी 100 जरी फंडामेंटल राईट्स दिले आणि त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला जर त्या ठिकाणी आर्टिकल 32 सारखं इम्प्लिमेंटेशन किंवा रिमेडियल ऍक्शन्स त्या ठिकाणी नसल्या, तर तुमच्या 100च्या 100 फंडामेंटल राईट्सला काहीही उपयोग राहत नाही. हे आपल्याला आर्टिकल 32च्या माध्यमातून त्या ठिकाणी समजतं. आता समजा आर्टिकल 14 व्हायलेट झाला, आर्टिकल 15 व्हायलेट झाला, आर्टिकल 20 व्हायलेट झाला, आर्टिकल 21 व्हायलेट झाला, अशा वेळेस ते आर्टिकल जे काही तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत ते फंडामेंटल राईट्स तुम्ही आर्टिकल 32च्या माध्यमातून बाय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ते गेन करू शकता. अशा प्रकारे आपण आर्टिकल 32 विषयी शॉर्ट बट स्वीट त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतलेली आहे. धन्यवाद.